शहरात मातंग समाजाच्या विविध मागण्यांसह मातंग समाजातील मृतक मनोज आव्हाड या तरुणाच्या मारेकऱ्याला फाशी देण्यात यावी ही मागणी घेऊन स्थानिक वीरांगना राणी दुर्गावती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर लहुजी शक्ती सेनेचे विदर्भ अध्यक्ष डॉक्टर रुपेश खडसे यांनी पोतराजाच्या वेशभूषा करून आंदोलन केले। अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाच्या अ, ब, क, ड नुसार स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे। औरंगाबाद सिडको येथील मातंग समाजाचा युवक मनोज आव्हाड या तरुणाला जातीयवादी गावगुंडांनी अमानुषपणे मारहाण करून हत्या केली। त्या गावगुंडांना फाशी देण्यात यावी। मृतकाच्या परिवाराला 10 लाख रुपयाची मदत शासनाने करावी व कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरीत समाविष्ट करावे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात मागेल त्याला कर्ज विना जमीनदार देण्यात यावे। डॉक्टर संतोष लाड आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी। खाटीक समाजातील मटण व्यावसायिकांना चर्मकार व्यावसायिकांच्या प्रमाणे स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावे। संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळाने विना जमीनदार कर्ज द्यावे। वाल्मिकी समाजाला पागे समितीचा लाभ द्यावा व स्वतंत्र आवास योजनेचे घरकुल द्यावे यासह अन्य मागण्या घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयावर लहुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। हलगी पोतात मोर्चा आहे। मातंग समाजावर अनेक दिवसापासून अत्याचार होत आहे। काल परवाची घटना 8 दिवसाची घटना आहे। आमचे मनोज आव्हाड जो युवक, त्याला एक छोटी मुलगी एक छोटा मुलगा होता। त्याला काही जातीवादी लोकांनी घरातून उचलून जय लवजी का म्हणतो, जय मांगवीर बाबा का म्हणतो, जर आम्ही आमच्या महापुरुषाचे या राष्ट्रपुरुषाचे मानाव घेतला असेल तर त्याला तुम्ही बदलू मारता।